पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। अगं काय हे किती सामान घेतलंयस तू? अगं 4 दिवसासाठी राहायला चाललोय आपण फक्त तिकडे. तू काय महिन्याभराचा किराणा भरून घेतलायस का आता माझ्याकडनं? तुम्ही आधी रिक्षा बुक केलीत की नाही ते सांगा मला. एक मिनिट थांब जरा. हो 3 मिनिटांवरती दाखवतो. ठीक आहे. काय हो, आणि तुम्हाला माहिती आहे ना, विद्युत त्याची कामं सोडून येणार आहे का आशूकडे राहायला? नाही ना, म्हणून त्याची सोय करून ठेवते. म्हणून हे जास्तीचं सामान घेतलंय मी. अहो, पोराला भूक लागली तर त्यांनी डबा उघडल्यावर त्याला काहीतरी तोंडात टाकायला मिळायला नको? हे बघा, मुलीच्या मदतीसाठी जाताना मुलाला वाऱ्यावर सोडता येणार नाही मला. एक टोमणा काय मारला मी तुला? अख्खा निबंध वाचून दाखवलास मला. तुम्हा बायकांशी बोलायचं म्हणजे ना आम्हाला जरा जपूनच बोलावं लागतं. आमची गोळी आमच्यावरच चालवता तुम्ही. असं आहे का? अहो, पण खरं सांगू का तुम्हाला, मला अजूनही खूप वाईट वाटतंय. हा घर सोडण्याचा निर्णय घेतला आणि आशू एका शब्दाने काही बोलली नाही आपल्याला. कमल, अगं तिला जे योग्य वाटलं तेच केलं ना तिने. नाही, पण याचा असा अर्थ झाला की आपण तिच्या मनामध्ये आपल्याबद्दल विश्वास निर्माण करायला कुठेतरी कमी पडलो. नाही कमल, मला नाही असं वाटत की आपण कुठेतरी कमी पडलोय किंवा ती आपल्याला परखं समजते वगैरे. उलट तू हे बघ ना की त्या बहीण भावांचं नातं किती घट्ट आहे. अगं आशूनी स्वतः आधी विद्युतचा विचार केला ग. अहो, पण एक अख्खी रात्र गाडीमध्ये काढली त्यांनी. त्यावेळेस तरी त्यांनी आपल्याकडे यायला नको होतं का? मला वाटतं ना आशूला ऑकवर्ड वाटलं असेल. म्हणजे प्रकाशराव आणि उज्ज्वलाताईंनी असं रात्री बेरात्री सुद्धा त्यांना बाहेर पडू दिलं हे सांगायला संकोच वाटला असेल तिला. तिचं ना आपल्यापेक्षा त्यांच्यावरच जास्त प्रेम आहे. अगं म्हणजेच आपल्या लेकीचा संसार अतिशय सुखाने सुरू आहे. त्यामुळे तू नको एवढा विचार करूस. आणि हो, तिला जेव्हा आपल्या मदतीची गरज होती तेव्हा तिने आपल्याला बोलवलंच ना. त्यामुळे तू एवढा विचार करू नको, शांत राहा. ती बघ रिक्षा आली आपली. चल आता लवकर, मला खूप भूक लागली आहे ग. काय तुमचं? अहो, केवढा पोटभर नाश्ता करून निघाला होतात घरातून. झालाय मला बस मी. हा चला आता. सावकाश. आप संपर्क करना चाहते हैं वो अभी जिस नंबर से आप संपर्क करना चाहते हैं वो अभी अरे हे अगं मयुरी, काय करतेस? पडला असता चहा आता. हे काय झालं तुला? हा, कॉलेजमध्ये कोण काही बोललं का? अरे मी चुकून काही बोललो का तुला? मग काय झालंय? का अपसेट आहेस तू? काय नाही बाबा, मी चहा होते. अरे खड्यात गेला तू चहा. तू का अपसेट आहेस ते सांग मला. तुम्हाला साखर किती टाकू? इतक्या वर्ष तुला माहित नाही मला किती साखर लागते चहात? नेहमीप्रमाणे टाकते. मुद्द्याचं सोडून सगळं बोलायचं ना तुला? काय झालं बेटा, सांग मला. व्हॉट इज रॉंग? व्हाय यू अपसेट? ते आई आणि कूत. आई आणि खूप बरोबर. कसं मन लागणार तुझं घरी? तुला हेच म्हणायचंय ना की बाबा मलाही खूप बरोबर जायचं होतं. नॅशनल कॉम्पिटिशनला गेली माझी बहीण आणि मी जाऊ नाही शकली. आई सगळी कामं सोडून गेली पण मी नाही गेली. कू माझ्या इतक्या क्लोज आहे, माझी लहान बहीण आहे, मला जायला हवं होतं. हेच म्हणायचंय ना तुला? पण काय करणार मयू, मी जाऊ शकलो का? माझी मुलगी पण गेली आहे ना नॅशनल कॉम्पिटिशन मध्ये. मलाही जायची इच्छा होती पण असं सगळं सोडून, घरदार सोडून नाही जाऊ शकत. आणि आपण नवीन नवीन आलोय या घरात. होत असतं असं आयुष्यात. डोंट वरी, रडायचं काय त्यात? मी चहा होते. नको नको, मी गाळतो चहा. तू टेन्शन नको घेऊ, समजलं? तुला काय हवं ते सांग आधी. कोल्ड कॉफी आवडते ना तुला?
तू बघ आता काय कोल्ड कॉफी बनवतो. म्हणजे ते हॉटेल बिटेल मध्ये मिळते ना त्याच्यापेक्षा सॉलिड बनवतो. दूध कुठे? हा आहे, दूध आहे. बर्फ पण लागेल ना. फ्रीज मधला घेतो मी बर्फ. कोल्ड कॉफीला कॉफी लागते, चहा या मी घेतो. तू अजिबात काळजी कर. संध्याकाळी अशी पावभाजी बनवणार नाही, सॉलिड. तू म्हणजे बाबा तुम्हाला इतकी छान कशी येते पावभाजी? मला ना सगळ्या डिशेस सॉलिड येतात. सॉलिड काय श्रेयस वाघ मला जे काय करतो ना ते एकदम नंबर 1 करतो. पण म्हणून तुझी आई मला किचन मध्ये येऊनच देत नाही. चान्सच दे ना. तिला माहितीये हे आले आतमध्ये की मी बाहेर. तिला लाज वाटेल ना आतमध्ये यायची. हे एवढं चांगलं जेवण बनवतो, मी काय करू येऊन? म्हणून ती मला चान्सच देत नाही. समजलं? ते जाऊ दे सगळं. तू जा बाहेर जा, मी आणतो कोल्ड कॉफी. हा अगं जा. हा मोबाईल घेऊन जा. मोबाईल व्हेरी इम्पॉर्टंट. आता मिक्सर कुठे कोल्ड कॉफीसाठी? एक्झॅक्ट 55 मिनिट्स. 1 तास दिला होता मी तुला. वेल डन. एनिवे, लेट मी कम टू द पॉइंट. द बेसिक टार्गेट हे आहे की अश्विनी वाघमारेला आयुष्यातनं उठवायचं, तिला त्रास द्यायचा, तिला गयावया करायला लावायची, तिला तडफडावायचं. हे सगळं का करायचंय? कारण तिने माझ्या आयुष्यात तेच केलंय. मला आणि संजूला तिने वेगळं केलंय. जेवढा त्रास मला झालाय ना त्याच्यापेक्षा जास्त त्रास मी तिला देणार आहे. आणि तो त्रास तिला तेव्हाच होईल जेव्हा तिच्या मुलींना त्रास होईल, जेव्हा तिच्या मुली तडफडतील. जसं मला आणि संजूला वेगळं केलं तसंच आता मी तिला आणि तिच्या मुलीला मयुरीला वेगळं करणार. तिला ना फार कॉन्फिडन्स आहे तिने केलेल्या संस्कारांच्या बाबतीत. तोच कॉन्फिडन्स तोडायचा आहे मला. अशी तोंड करू नकोस. एक गोष्ट क्लिअर करते मी तुला, ती मयुरी मूर्ख मुलगी आहे. तिला काहीही अक्कल नाहीये. तिला कोणीही टोप्या लावून जाऊ शकतं आणि त्याचाच फायदा घ्यायचा आहे आपल्याला. ते काम करायचंय आपल्याला. शिल्पी तुझी घाणेरडी बडबड ना बंद ठेव. तुझा जो प्लॅन आहे ना तसं काहीच होणार नाहीये. ए, हा मास्क कुठला येतो रे तुझ्यामध्ये? मी सांगितलंय ते कळत नाहीये का तुला? हॅलो, हे घे तुझे पैसे आणि हा मॅटर ना इथेच संपवायचा. अरे 24 तास दिले होतेस ना तू, 1 तासात तुझे पैसे परत आणलेत. एवढी कॅश कुठून आणलीस तू? तुला काय करायचंय? तुला पैसे मिळाले ना मग हा विषय इथेच संपव. हॅलो, तू जर मी सांगितलेलं काम नाही केलंस तर मयुरीच्या जीवाचं बरं वाईट करायला मी पुढे मागे बघणार नाही. या तुझ्या पोकळ धमक्यांना ना मी काही घाबरत नाही. आणि राहिला प्रश्न मयुरीचा ना, तू मयुरीच्या केसाला सुद्धा हात लावू नाही शकत, कारण तिच्या आयुष्यात आता प्रतीक आहे. मी तर तुला चॅलेंजच देतो, तू मयुरीच्या केसाला तरी धक्का लावून दाखव ना, मग मी बघतो तुझं काय करायचं. प्रतीक, प्रतीक तू असा जाऊ शकत नाही. प्रतीक, लिसन टू मी. अरे वेळ लागलाय का तुला? सेन्स भावलट. हॅलो, एक महत्वाचं काम करायचंय. अरे आइए आइए आइए, पाव भाजी खाइए, गर्मा गर्म बम्बई की सबसे नंबर 1 पाव भाजी. अब भी आइए, बार बार आइए. एक बार खाइए, बार बार आइए. आ जाइए आ जाइए. अरे मैडम थोड़ा चकिए तो सही. काहे मजाक कर रहे हो गरीब आदमी के साथ? आइए आइए, टेस्ट कीजिए टेस्ट कीजिए. अरे सर जी, आपका क्या ऑर्डर है? अच्छा, मीडियम स्पाइसी. अरे कोल्हापुरी स्पाइसी काके दाखिए. ये क्या मीडियम स्पाइसी है? अच्छा जाओ दे. मैं क्या बोलतो है, हाँ पाव कैसा चाहिए आपको? मस्का लगा के क्या मसाला पाव? अरे क्या बात है, मसाला पाव दे. अरे मैडम आप भी आ गई. बताइए आपका ऑर्डर बताइए. काय तुम्ही एकटेच कंटिन्यू बोलताय? आणि हे काय आईच? हा आईच आहे. कसं आहे, तिची आठवण आली म्हणून म्हटलं घालूया. अच्छा, तू ना हसू नकोस.
तू जेव्हा पहिल्यांदा टू व्हीलर चालवली तेव्हा तू पण अशीच बडबड करत होतीस. माणूस जेव्हा जरा कॉन्शियस असतो आणि घाबरतो ना तेव्हा खूप बडबड करतो. माझंही असंच झालंय. हो का? कोल्ड कॉफी करून दिलं तेव्हा कसे म्हणत होतात मी सगळं एक नंबर बनवतो म्हणून? फक्त तुझी आई मला चान्स देत नाही. अच्छा, असं म्हणालो मी? असेल असेल. आता मला पावभाजीवर फोकस करू दे, थांब जरा. आहा, काय सुवास येतोय पावभाजीचा. असं वाटतंय 200 प्लेट्स तुम्ही अशा रोज करत असा. एक चल, खोटं बिटं बोलू नका. सुहास बिहास बे, चल. इतकी काय चांगली बिंगली झाली नाही. चल. खोटं कशाला बोलू मी? खरंच सांगतेय. अरे तू खरं बोल किंवा खोटं बोल, तुझ्याकडे काय पर्याय नाहीये. हीच पावभाजी आहे, हीच खावी लागणार. हा तुझा बाप आणि ही पावभाजी, ही दोघंच आहेत या घरात. बाकी काही मिळणार नाही. सो हेच खावं लागणार आहे बेटा. बाबा एवढं टेन्शन नका घेऊ, आपण दोघंच आहोत. हे घे, टेस्ट कर. नाही नाही नाही, मला नको टेस्ट करायला. मला ना सरप्राईज स्पॉइल नाही करायचं. त्यापेक्षा ना तुम्ही टेस्ट करून बघा, म्हणजे काही कमी जास्त असेल तर जजमेंट येईल तुम्हाला. मी करू? देवाच्या पाया नाही पडत. अश्विनी माझी सुगरण, तिच्या पाया पडते. हुश, चांगली झाली बाबा भाजी. एवढं हुश वगैरे कशाला? आपण दोघंच तर आहोत जेवायला. आपण दोघंच आहोत ना, म्हणूनच हे खूप इम्पॉर्टंट आहे. इतक्या वर्षात आपण कधी दोघंच घरी होतो किंवा कधी मी तुझ्यासाठी असं जेवण वगैरे बनवून तुला जेवायला घातलंय? कधीच नाही. कधी तुझी वेणी बांधली आहे? कधीच नाही. कधी तुझा अभ्यास घेतलाय? नाही. कधी तुझ्या शाळेत आलोय, तुझा रिपोर्ट कार्ड बघितलंय, तुझी प्रशंसा ऐकली? कधीच नाही. कधी तुला प्रेमाने तुझ्या दिवाळी सुट्टीत, तुझ्या समर वेकेशन मध्ये तुला जवळ घेऊन विचारलंय मी की बेटा कुठे जायचंय तुला फिरायला? कधीच नाही. कधी आजारपणात तुझ्या शेजारी बसून तुझ्या कपाळावर कधी मायेने हात सुद्धा नाही फिरवला मी. कधी तुला भांडीत घेऊन बसवलं नाही आणि तिथेच तू अशी प्रेमाने झोपून गेली, असं कधीच नाही झालं माझ्या बरोबर. कधीच नाही. सगळं तुझ्या आईने केलं, अधेमध्ये आजी आजोबांनी केलं. तुझ्या आणि कुच्या बालपणात ना, तुमच्या आयुष्यात ना मी पूर्णपणे गायब होतो. 2-3 ठिकाणी होतो मी. त्या रजिस्ट्रेशन फॉर्मवर होतो, आधार कार्डवर होतो, बर्थ सर्टिफिकेटवर पण होतो. मयुरी, श्रेयस, वाघमारे, दॅट्स इट. बाकी कुठेच नव्हतं. मोठी झालीस का तू? आता लग्न होऊन निघून जाशील. मयुरी तू जेव्हा जाशील नाच तेव्हा माझ्या डोळ्यात नक्कीच पाणी येईल. पण ते पाणी मला सोडून चाललीस यासाठी येईल का? इतकी वर्ष मला तुझ्याबरोबर जो वेळ होता तो मी वाया घालवला म्हणून माझ्या डोळ्यात पाणी येईल हे मला नाही सांगता येणार आज. आणि म्हणूनच आजचा हा दिवस महत्वाचा आहे. ही पावभाजी महत्वाची आहे आणि ती तुला आवडणं सुद्धा महत्वाचं आहे. बाबा असं म्हणू नका. हे बघा, तुम्ही म्हणताय ना त्या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही असता तर आम्हाला आवडलंच असतं. पण कधीच कुहूला मला अशी सहल आली नाही की तुम्ही मिसिंग आहात म्हणून. कारण ना आम्हाला माहित होतं की तुम्ही हाकेच्या अंतरावर आहात. आम्हाला प्रत्येक गोष्टीत असा विश्वास होता की आमचे बाबा आमच्या सोबतच आहेत. खरंच खरंच असं वाटायचं? हो बाबा. थँक्स. चला पावभाजी रेडी आहे. आता पावभाजी खाऊया. चला पाव भाजूया. पाव कुठे सांगा? झाली माती पाव दुकानात आहे. बाबा विसरलो.
थांब मी आणतो पटकन. नाही 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 थांबा. मी घेऊन येते पाव. वेडी आहेस का? आता उशीर झालाय. या खालच्या दुकानात मिळणार नाही, लांब जावं लागेल तुला. तू नको जाऊस, मी जातो. बाबा मी घेऊन येते. तुम्ही दिवसभर काम करताय, माझा वॉक पण होईल तेवढ्यात. अच्छा ठीक आहे, नीट जा. लवकर ये परत. हो हा. लगेच. मोबाईल घेऊन जा. हा. हा. अरे वा. आजची पार्टी हिट आहे बॉस. क्या बात है श्रेयस जी. हॅलो प्रतीक, कुठे आहेस तू? काय करतोयस? किती वेळा फोन करते मी तुला. ऍटलीस्ट उचलून सांग तरी ना की बिझी आहेस म्हणून. हो हो, आता तू मला बोलून देणार आहेस का तू स्वतःच बोलणार आहेस? सॉरी, बोल. तुला नाही का मी बोललेलो, तो क्लायंट होता जो मला सारखा फोन करायचा. आज त्याच्यासोबत हिशोब क्लिअर करून आलोय. आता त्याचे फोन नाही येणार मयुरी. म्हणजे कायमचं टेन्शन गेलं का? हा गेलं. प्रतीक, घरी ये ना. मी आणि बाबा ना मस्त पावभाजी करतोय. अरे असं कसं घरी हो मी मयुरी तुमच्यामध्ये? आणि आजकाल तर मी सारखाच येत असतो ना तुमच्या घरी. प्रतीक प्लीज आहे ना, मला ना भेटावं असं वाटतंय तुला. अरे तू श्रेयस सरांसमोर असं कसं बोलतेस? वेडा आहेस का तू? बाबा घरी असताना मी असं बोलेन का? मी खाली आली आहे पाव आणायला, म्हणून कॉल केला तुला. ओके ओके ओके, तू त्या तुझ्या कॉलनीतल्याच दुकानातून पाव घेतेस का? हो, मग तिथेच येतोयस का? एकत्र जाऊया आपण. ठीक आहे, आलो 5 मिनिटात. 5 मिनिटात म्हणजे तू इकडेच आहेस जवळपास? मयुरी आता मला बाईक चालून देशील का मी तुझ्याशीच बोलत बसू? बाईक चालवेन तर तुझ्यापर्यंत पोहोचेन ना. बरं ये. चल. क्या बात है श्रेयस जी, आप तो ग्रेट. ग्रेट. अरे दुसऱ्या ग्रेटचा फोन आला. बोला मॅडम, बोला. तिथे सगळं ठीक आहे ना? अजिबात सांगणार नाही. बरं मला सांगा, रात्रीच्या जेवणाचं काय केलं तुम्ही लोकांनी? तेही सांगणार नाही. आणि असं सारखं ना 1-1 तासाने फोन करून विचारायचं नाही, काय चाललंय, काय करताय. तू तिकडे मजा करायला गेलीस ना तू बरोबर, मग इकडे आम्हाला मजा करू दे. सारखं सारखं फोन नाही करता. ओके. आणि हो, फॉर युअर इन्फॉर्मेशन, उत्तम चाललंय आमचं. आता माझं ऐकून घे. डायरेक्ट तिकडे पोचल्यावर सगळ्या सोयी बघितल्यानंतर त्याच्यानंतरच मला फोन करायचा. त्याच्या आधी मध्ये फोन करायचं नाही, मीही करणार नाही, कळलं? डू नॉट डिस्टर्ब. बाय मिसेस इंडिया. बाय. हा बाबा बोला. अगं मयू कुठे? बट्टीत गेलीस काय पाव आणायला? येते येते. अगं ये लवकर. मी ते कांदा बिंदा कापून ठेवलाय, कोथिंबीर कापून ठेवली आहे, बटर पण काढून ठेवलंय. ये लवकर आता. आणि आईचा फोन येऊन गेला. आलेच बाबा लगेच. ओ दिसत नाही का तुम्हाला?